हे बहीण भाऊ तसेच. आता झोपेतून उठल्या आता करायला. ओय जेवण झालंय, झोपेतून उठलेत मला. इकडं बघा ताई. हे काय असेल. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आमच्या घरी नणंदबाई आलेल्या आहेत, माझी बहीण आलेली आहे, त्याच्यानंतर नणंदबाईचा मुलगा, बहिणीचा मुलगा आणि एवढे जण साहेबांना पाहण्यासाठी आलेले इथं. मग आता काय रात्री मस्त गप्पा गोष्टी वगैरे सर्वांनी मारल्या आणि उद्या परत आता तुम्हाला तर माहीत आहे माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे, तर त्यासाठी शॉपिंग पण करायला आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं. तर त्यासाठी रात्रीच पूर्ण काम वगैरे आवरलं. सकाळी लवकर उठले, स्वयंपाक वगैरे बनवला. ताईनी पण मदत केली, माझ्या बहिणीने. ताईनी पोळ्या वगैरे केल्या आणि स्वयंपाक बनवून जेवणं केले. नणंदबाईला पण जेवू घातलं आणि नणंदबाईच्या मुलाला पण जेवू घातलं आणि साहेब, सोनी मामी, नणंदबाई ते सर्व घरीच ठेवून आम्ही कुठे निघालोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मी, माझी बहीण, माझ्या बहिणीचा मुलगा आणि आमची आर्या तयार झालो, फ्रेश झालो. तरी पण हे बघा बोरेले हे बहीण भाऊ तसेच. आता झोपेतून उठल्या आता करायला. ओय जेवण झालंय, झोपेतून उठलेत मला. हे उठले झोपेतून, यांनी काय केलं ना. पण समोर जेवण झाले का ना बाळा? हा ते आंघोळ राहिली पण जेवण झाले आमचं. चला बाय. अरे आले शानीच ग. मी नणंदबाईला गप्पा मारेपर्यंत आर्यानी समोर बसण्याचा चान्स मारून घेतला आणि ती आणि तिचा अक्षू भैया समोर बसले, दोघं जण. आणि मी आणि माझी मोठी ताई आम्ही दोघी पाठीमागे बसलो आणि आम्ही आता निघालो शॉपिंगसाठी. मग काय आर्याला झोप येत होती, गाडी थांबवली रस्त्यामध्ये. आर्या परत माऊजवळ पाठीमागे गेली आणि आर्या पण झोपली ना, आर्याची माऊ पण म्हणजे ताई पण झोपली. मग 1-1.5 तासाचा रस्ता केला आणि आम्ही पोचलो जालन्याला शॉपिंगला. आता सुनबाईसाठी, नवरीसाठी साड्या घ्यायच्या म्हटल्याच्या नंतर काय पाहायचं काम आहे. आणि साड्या तर एवढ्या जड होत्या, एक साडी 2-2 किलोची तर नक्कीच असणार आहे. म्हटलं बापरे हे ओझं, आणि त्यातले त्यात ओढणी, पुन्हा गरमीचे दिवस. आता उन्हाळ्यामध्ये लग्न म्हटल्याच्या नंतर काय पाहायचं काम आहे. त्या बिचाऱ्या नवरीला गुदमरून जायचं, एवढी मोठी साडी हे ते. आणि नवरीचं सोडा, बाकी सर्व वराड म्हणजे पाहुणे मंडळी त्यांची पण परेशानीच होणार. आणि सुंदर सुंदर साड्या दाखवत होते आणि आम्हाला फार कन्फ्युजन होतं नेमकं आता नवरीच्या लग्नासाठी साडी कोणती घ्यायची. तसं तर मला घागराच घेऊ वाटत होता, पण सूनबाई म्हणजेच होणारी आमची सूनबाई बोलली नाही, घागरा नको, साडीच घ्या. ताईला सांगितलं. मग म्हटलं जाऊ द्या, म्हणजे तिला आवडत नाही म्हणे घागरा, तर मग म्हणे साडी घ्यायची. तर मग काय साडी घ्यायला 2 सासूबाई साड्या घ्यायला आलोत. आणि इथं दुकानदाराला वाटलं की यांनाच साड्या बघायच्या आता काय, की ते बघायले. मला म्हणे दोघीच आलात का? मी नाही म्हटलं. अक्षय आणि आर्या येऊ लागले, तर मग ते दोघं आले. मग त्यांनी मलाच साडी घालून दाखवली, म्हणजे एकदा ट्राय करून बघा तुम्ही तुमच्या अंगावर. म्हटलं चालतंय, म्हटलं कशी दिसती बघता तरी येईल. मग काय सासूबाईंनी साडी नेसली आणि ती साडी बघून मला पण असं कन्फ्युजन होऊ लागलं. तोंडावर पाहू शकतात माझ्या, म्हणजे कशी दिसती असं पण वाटत होतं. आणि ते बाजूचे जे भैया आहेत
त्यांचं तेच जाऊ लागलं, मॅडम ही पहा, तुमच्या अंगावरची पहा किंवा माझ्या हातावरची पहा, कोणती तुम्हाला छान वाटते तर तशी बघू शकता आणि एकदा ट्राय करा, अंगावर टाकून तर पहा असं म्हणत होते ते. मी म्हटलं पाहते ना, मी म्हटलं, कारण की खरंच दुकानावर गेल्याच्यानंतर एवढं जर कन्फ्युजन होतं आहे. आणि ते म्हणतात ना, घरची शहाणी न बाजारची येडी, तर तशीच कथा असते खरंच. घरातले म्हणतात तुम्ही असं आणलं, आणि जे बाजारात जाते उन्हात तानात आणि परेशान होते, कन्फ्युजन असते, ही साडी घ्यायची का ती साडी घ्यायची. तरी पण आमच्या सर्व घरातल्या मंडळींना माझी चॉईस त्यांना सर्वांनाच आवडते. तर त्याच्यामुळं ते म्हणे घ्या म्हणे दीदीच्याच म्हणाव. आणि हे पहा आमची आर्याबाई नवरीची ओढणी ट्राय करायली, मम्मी कोणती छान वाटते. मग काय साड्या चॉईस झाल्या नवरीच्या. आता घ्यायची वरमाईला साडी, म्हणजेच ताईला आणि मला साडी घ्यायचं जात होतं. आणि कन्फ्युजन कोणती साडी घ्यायची. म्हटलं आता साडी, अक्षय म्हणतो एवढ्या महागाच्या तुमच्या साड्या. मी म्हटलं मग काय, फक्त नवरीच्याच साड्या महागाच्या असतात काय. मग ताईनी आणि मी दोघींनी पण चॉईस करत होतो. आणि टेन्शन आलं, आता हे नेमकं घ्यायच्या कोणत्या. ताई म्हणते जाऊ दे, नाही तर मला माझी राहू दे, तुझीच चांगली घे. म्हटलं तसं नाही, म्हटलं घेतल्या तर दोघी पण घेऊ म्हटलं. मग हे का ते का हे असं करून मी तर टेन्शनमध्ये आले. म्हणलं नेमकं आता घ्यायची कोणती. ताईला म्हणलं घ्यायच्या तर दोघीला आपण एकाच पॅटर्नमध्ये घेऊ. आणि मग काय शेवटी ठरवले या साड्या आणि घेतल्या. त्याच्यानंतर म्हटलं आता पार्टीवेअर साड्या त्या पण पाहाव्यात. तर ह्या साड्या दोन्ही मला छान वाटल्या, पण या साडीचं ब्लाऊज काय आवडलं नाही, त्याच्यामुळे ही पण साडी कॅन्सल केली. मग आता देण्यासाठी साड्या, म्हणजेच पाहुण्या रावण्याला जे रिटर्न गिफ्ट असते, तर त्यासाठी म्हणजे अशा साध्या साड्या पाहत होतो नवरीच्या साड्या झाल्याच्या नंतर. आणि मग काय रिटर्न गिफ्टसाठी पण साड्या आम्ही घेतल्या. आणि खूप कन्फ्युजन होतं, कारण की बऱ्याचशा जशा की मामींसाठी 3 साड्या स्पेशल घेतल्या, आजीसाठी वेगळी घेतली, वरमाईसाठी वेगळी घेतली, म्हणजे वेगवेगळ्या साड्या. आणि ती पिवळी साडी छान दिसली, बघितली, परत म्हटलं नको, अशी तर आहे माझ्याजवळ. मग ती पण कॅन्सल केली, मी माझ्यासाठी पाहत होते. आणि खरंच खूप म्हणजे आमचा अख्खा अर्धा दिवस गेला साड्या पाहण्यात. आणि मग शेवटी साड्या फायनल झाल्या, घेतल्या. आणि आता निघालोत नवरदेवाचे कपडे घ्यायला. काय नवरदेवाची करवली तर टेन्शनमध्ये आली, म्हणे किती वेळ चलते अक्षुभयाचे कपडे घेणं. आणि एक त्या बिचाऱ्याला आम्ही ट्राय करायला आवायलोत. आणि मला चांगला दिसणं. मग ते परत ते ड्रेस काढायला, दुसरा घालायला. म्हणजे जोपर्यंत आम्हाला असं वाटलं नाही, हे तर म्हटलं कसंच नको ते डिझाईनचा, नाही म्हटलं चांगला दिसणं असं वगैरे म्हणून. आणि जोपर्यंत आम्हाला असं छान वाटला नाही अक्षय या ड्रेसमध्ये भारी दिसते, तसं आम्ही पाहत गेलोत. शेवटी आमची ताई पण बोर झाली ती जराशी, म्हणे किती वेळ ग तुला असा, म्हणजे काही थकवा वगैरे येत नाही का, भूक लागली नाही का. मला काही नाही, अगोदर कपडे घ्यायचे, त्याच्यानंतरच जेवण करायचं. आणि मग आर्या पण व्हिडिओ काढत होती. मग छान लग्नाचा ड्रेस सिलेक्ट झाला. त्याच्यानंतर सप्तपतीचं. मग म्हटलं अरे बापरे, हे वरचं तर खूपच मोठं दाखवलं. त्याला म्हटलं वरचं टॉप येते ते जरा छोटं पाहिजे, कारण की खालचं धोतर म्हणजे ती धोती दिसली तर पाहिजे म्हटलं. आणि असं म्हणून परत आम्ही दुसरे ट्राय केले. आणि त्याच्यानंतर हळदीचे पण ट्राय करत होता अक्षयराव. अक्षयला तिन्ही लुकमध्ये आम्ही दुकानातच पाहिलं कसा दिसेल नवरदेव. आणि नवरदेवाची करवली म्हणते बस झाली ना अक्षुभया, किती पाहतो. शेवटी अक्षुभयाची पण शॉपिंग झालेली आहे. आणि मावशीबाई बिल देऊन परेशान. तसं म्हणताना नाहीत, मावशीनेच बिल दिलं का नाही, अक्षयनेच बिल दिलं, पण ते बिल द्यायला घ्यायला तिथं मीच होते असं म्हणायचं होतं. आणि मग बिल वगैरे दिलं आम्ही आणि निघालोत. आता गाडी करत जावं म्हटलं, सामान पूर्ण गाडीमध्ये टाकायचं, कारण की ऊन असं झालं. म्हणजे ह्या दोघांचे नवरदेव आणि नवरीचे कपडे घ्यायलाच आम्हाला 3-3:30 वाजले. आणि मग काय भूक लागली होती. मस्त छान असे आमरस थाली मागवली नवरदेवासाठी, आमच्यासाठी दोघीसाठी स्पेशल थाली मागवली, आर्यासाठी पुलाव ऑर्डर केला आणि छान असे जेवणं वगैरे केले. आणि थोडी पुन्हा शॉपिंग केली.
जे चिल्लर सामान असतं लग्न घरी जे लागते ते सर्व सामान घेऊन रात्री आम्हाला वाजले की 9च तिथून निघायला जालन्यातून. आणि मग खूप थकले होते ना. आर्या तितक्यात म्हणते मम्मी गाडीमध्ये जे पाणी होतं ते खूपच गरम झाले. मी म्हणलं नको बाई ते नाही प्यायचं, म्हणलं तूच पे. आणि आमची ताई तर पहा कशी थकून गेली. त्या आमच्या कामच्यात हे रॉड आहेत ना, तर ते अक्षयच्या म्हणजे ताईच्या घरातल्या पडद्यासाठी वगैरे घेतले. आणि अशा पद्धतीने आम्ही एवढी शॉपिंग केली. खूप सारं म्हणजे थकवा पण आलता. आणि बिचाऱ्या अक्षयला तेवढं जेवण वगैरे करून मग आम्ही घराकडे रवाना झालो. व्हिडिओ तुम्ही पाहिलं सर्व घरचे कामं वगैरे करून आता कर्तव्य आहे दोन्हीकडचं पण, इकडं नणंदबाई तिकडं बहीण, तर दोन्हीकडचे कर्तव्य केले आणि छान एवढी सारी शॉपिंग केली. आणि तुम्हाला जर शॉपिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल, नवरीला कोणत्या साड्या घेतल्या, आर्या शौर्याला कोणते कपडे घेतले, तर त्यासाठी उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. आणि अस्मिताचं कर्तव्य अस्मिता चोख पार पाडते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, माझी बहीण कशी वाटली, नणंदबाई कशा वाटल्या, त्याच्यानंतर मी आर्या आणि आमचा अक्षय नवरदेव तो पण कसा वाटला, आणि सुनबाईसाठी आम्ही कोणत्या कोणत्या साड्या वगैरे घेतल्यात ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते. तोपर्यंत बाय बाय.